आता एक ब्रेकिंग न्यूज येते धाराशिव जिल्ह्यातून। 2 दिवसांपूर्वी मध्यरात्रीतून काही अज्ञात गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी उमरगा शहरातील आदर्श विद्यालय परिसर आणि साने गुरुजी नगर भागातील जवळपास 20 ते 25 चारचाकी खासगी वाहनांच्या काचा फोडल्या होत्या। यात काही दुचाकींची देखील तोडफोड करण्यात आली होती। जवळपास या भागातील प्रत्येकाच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड झाली होती आणि काही घरांवर दगडफेक देखील करण्यात आली होती। त्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते। हल्ली उमरगा शहर आणि परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी गुन्हेगारी वृत्तीच्या युवकांकडून तोडफोड, हत्यार दाखवणे अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। उमरगा पोलीस प्रशासन आता ऍक्शन मोडवर येत गुन्हेगारांना चांगलीच अद्दल घडवत आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक DB पारेकर यांचे विशेष पथक नेमण्यात आले होते। उमरगा पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवत या भागातील सर्व CCTV फुटेजची पाहणी करत अखेर काही तासात दोन्ही आरोपींना पकडले असून समीर अब्दुल शेख, साहिल आयुब मासुलदार अशी या दोन्ही गुंड प्रवृत्तीच्या युवकांची नावे आहेत। आज दिनांक 21 मे रोजी या दोनही आरोपींची गाड्यांची नासधूस केलेल्या भागातून पोलीस प्रशासनातर्फे धिंड काढण्यात आली होती। यावेळी हे दोनही आरोपी जिथे जिथे गाड्या फोडल्या, काचा फोडल्या, ज्या ठिकाणी दगडफेक केली ते सर्व कबुली देत होते। यावेळी परिसरातील नागरिक पोलिसांना धन्यवाद असा उद्गार काढत आभार व्यक्त करताना दिसून आले। शहरातील वाढणारी गुन्हेगारी वृत्ती, लहान सहान कारणावरून कोयते, हंटरणे होणाऱ्या मारामारीवर चोप बसणार, दहशत निर्माण करणाऱ्या युवकांमध्ये प्रशासनाचा धाक निर्माण होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे, PSI गजानन कुंजरवाड, पोलीस नाईक यासीन सय्यद, अतुल जाधव आणि पोलीस शिपाई अक्षय गांधले यांची उपस्थिती होती। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।